लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये भाविकाला झालेल्या मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओनंतर आता मंदिर प्रशासनानं आपली बाजू स्पष्ट केली आहे। संबंधित भाविक हा अंमली पदार्थाच्या नशेमध्ये असून त्यानं दर्शन रांगेमध्ये गोंधळ घातल्याचा दावा देवस्थान ट्रस्टनं केलाय। सुरक्षा रक्षकांनी केवळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कारवाई केल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। मंदिरामध्ये भाविकाला विनाकारण मारहाण झाल्याची बातमी वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचं देवस्थाननं म्हटलंय। हरियाणा येथील एक भाविक हा नशेत किंवा अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली मंदिर परिसरामध्ये गैरवर्तन करत होता। त्याने केवळ सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की केली नाहीये तर दर्शन रांगेमध्ये बसून राहिल्यानं इतर भाविकांनाही त्रास दिलाय। यामुळे दर्शन व्यवस्थेमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला होता। कालची जी बातमी आज पूर्ण वृत्तवाहिन्यांवर फिरत आहे तर ही वस्तुस्थितीला धरून नाहीये। त्या पूर्ण माहितीचा बातमीचा आम्ही तपास केला असता सीसीटीव्ही फुटेज पाहिला की सदरचा भाविक हा 5:45 वाजता मंदिरात आला। दर्शन बारीमध्ये तो 1 तासभर बसला आणि तिथे धाण लावून बसल्यानंतर इतर भाविकांना आतमध्ये जशी गर्दी वाढली तसा अडथळा निर्माण झाला, म्हणून त्याला उचलून दक्षिण द्वाराने तिथे परत बसवलं। तिथे तो मेडिटेशन करत बसल्यानंतर परत दक्षिण द्वाराने जिथून लोक भाविक बाहेर पडतात त्यांना रेटारेटी करून तो आतमध्ये आला आणि उंबऱ्यावर गेल्यानंतर त्याने कपड्यांमध्ये आतमध्ये जाण्याचा आग्रह धरला। त्र्यंबकेश्वर दर्शनचा जो परंपरा आहे त्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी सोवळं नेसून जावं लागतं, कपड्यामध्ये जाता येत नाही। उंबऱ्यावरच्या तुंगार जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आणि आमच्या सुरक्षा रक्षकांनी समजून सांगितलं की आपल्याला असं आतमध्ये जाता येणार नाही, परंतु तो त्याच्यामध्ये जास्त उद्विग्न होऊन त्याने शिवीगाळ केली। शिवीगाळ केल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बलपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने आमच्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या अंगावरचं जर्किन गुंडाळलं आणि मारहाण केली। त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आमच्या कर्मचाऱ्याचा आणि तो ओरडायला लागल्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांनी बलाचा वापर करून त्याला त्याच्या बाहेर मंदिराच्या बाहेर प्रांगणाच्या बाहेर काढलं। त्याच्यानंतर काल आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व विश्वस्त त्या ठिकाणी असताना सदर भाविकाला समज दिली तर त्याने ड्रग्ज घेतल्याचं आमच्या लक्षात आलं। आम्ही पोलिसांनाही बोलवलं तर त्याने ड्रग्ज घेतलेलं होतं। ड्रग्ज घेतले, त्याचे आविर्भाव आणि हावभाव बघितले, मग त्याच्या कुटुंबियांशी आम्ही बोलण्यासाठी त्याचा नंबर मागितला आणि एक चांगल्या घरचा मुलगा होता, ड्रग्जच्या अधीन गेलेला होता। मग त्याला आम्ही त्याची समज दिल्यानंतर तो रडायला लागला आणि त्याने सॉरी म्हटल्यानंतर तो देवस्थानच्या दर्शनाच्या राखेतून बाहेर पडला। अशा प्रकारचा कालची घटना घडलेली आहे। गर्दीवर नियंत्रण मिळवताना आणि शिस्त राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ अर्धवट माहितीसह व्हायरल झाल्यानं संभ्रम निर्माण झाला होता। त्र्यंबकेश्वर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सविस्तर माहिती घेतली जाते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।